नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आणि PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे येणारे पुढील 2 हप्ते होते ते राज्य शासनाच्या माध्यमातून आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यात त्यांनी ठरवलेलं होतं आणि काही न्यूज आणि आर्टिकल यांच्या माध्यमातून त्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या होत्या। तर शेतकरी बांधवांनो, नेमकं त्याचं काय झालं, कधीपर्यंत तुम्हाला ते येईन आता, कारण की आचारसंहिता देखील लागलेली आहे। परंतु तुम्हाला तुमच्या माहितीच तो एक माहिती आता एक अपडेट सांगून देतो की शेतकरी बांधवांनो, जो पण शासन निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी होऊन गेलेला असतो किंवा त्याचा एखादा अहवाल निर्गमित केलेला असतो, तर आचारसंहिता कधी पण लागल्या, कधीपर्यंत पण असल्या, त्याचा कालावधी कधी पण असला तरी तो त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो। तर हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। एकंदरीत विचार केला असता तर माहितीपूर्ण अपडेट याच्याकरता सांगितलं की तसंच असंच काही आता नमो शेतकरी आणि PM किसान या योजनेअंतर्गत पुढील येणारे 2 हप्ते, तर ह्या 2 हप्त्यांचा देखील एक त्यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय अहवाल मागील काही काळात जाहीर करण्यात आला होता, जे की आपण मागील काही व्हिडिओजमध्ये त्याची माहिती सांगितली होती। तर कधी येणार तुमच्या अकाउंटमध्ये पुढील 2 हप्ते, त्याचे 4,000 रुपये या संबंधीची थोडक्यात माहिती अगदी पुढच्या 2 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो। त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे आणि हे अपडेट आता या व्हिडिओमध्ये शेवटचं आहे, त्याकरता हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा। याच्यानंतर आपण ह्या टॉपिकवरती, या विषयावरती कोणताही व्हिडिओ क्रिएट करणार नाही किंवा बनवणार नाही, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा शेतकरी बांधवांनो। आणि त्या अगोदर जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक एक आताच करा। तर शेतकऱ्यांनो, जाणून घ्या सर्व काय माहिती सविस्तरपणे। शेतकऱ्यांनो, तुम्हाला सांगू शकतो की राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक ही 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रालयात पार पडली होती। त्याच्या माध्यमातून बहुतांश निर्णय, जवळपास 80+ निर्णय त्यांनी घेतलेले होते आणि त्याच निर्णयापैकी काही मुख्य निर्णय, तर त्याच्यामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा पुढचा 6वा हप्ता आहे आणि त्याचबरोबर केंद्राकडून जे की शेतकरी बांधवांनो PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा 19वा हप्ता आहे, या संबंधीचा त्यांच्या माध्यमातून एक अहवाल निर्गमित करण्यात आला होता। त्याची तारीख देखील त्यांच्या माध्यमातून ठरवण्यात आलेली होती। परंतु आता जे की तुम्हाला सांगू शकतो की आचारसंहिता लागू झालेल्या आहे शेतकऱ्यांनो 15 ऑक्टोबर 2024 पासून। तर आचारसंहिता लागल्याच्या नंतर पुढचा शासन निर्णय कोणताही जाहीर होत नाही, कारण की महायुती सरकारचा जो कार्यकाळ होता शेतकऱ्यांनो, सर्व काही कामकाज करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा, तो कालच जे की 4 वाजता संपन्न झालेले शेतकऱ्यांनो 15 ऑक्टोबर 2024 रोजी। आता त्यांना कोणताही जे की पुढचा शासन निर्णय जाहीर करता येत नाही, परंतु याचा ऑलरेडी शेतकरी बांधवांनो एक अहवाल निर्गमित करण्यात आला होता, कारण की महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार व त्याचबरोबर शेतकऱ्यांनो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काही पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी मागील काही काळामध्ये असं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही जो की येणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो 6वा हप्ता आहे तो विधानसभा निवडणुका लागण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना वितरण करणार आहोत, कारण की एकदा का विधानसभा आचारसंहिता लागल्या तर पुढील जो कालावधी त्याचा की नोव्हेंबर-डिसेंबर आहे, तर तोपर्यंत आम्हाला त्याचा कोणताही म्हणजेच की हप्ता वितरणाचा कोणताही त्या पुढील निर्णय घेता येणार नाही। तर या संबंधीचीच माहिती त्यांनी मागील काही काळात पत्रकारांशी दिलेली होती की आम्ही जे की आचारसंहिता लागण्यापूर्वीच हा 6वा हप्ता वितरण करणार आहोत। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पण काही पत्रकारांशी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना असं आश्वासन देण्यात आलं होतं की नमो शेतकरी बरोबर जे की PM किसान योजनेअंतर्गत जो येणार 19वा हप्ता आहे तो देखील आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत। तर आता हा बहुतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की दोन्ही हप्ते एकत्रित आमच्या अकाउंटमध्ये येईल तर कधी येईल, कारण की आता आचारसंहिता लागल्या तर नक्कीच येईन शेतकऱ्यांनो। कशा पद्धतीने हे पण तुम्हाला मी अगदी 2 मिनिटात सांगतो। आता जे की निवडणुकांचं वेळापत्रक जे की भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे, तर ते अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो, कारण की बहुतांश शेतकऱ्यांना निवडणूक वेळापत्रकच माहित नाही। तर 2 मिनिटात तुम्हाला मी ते सांगतो। तर शेतकऱ्यांना जो भारत निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं जाहीर करण्यात आलं, त्या संबंधीची अगदी 2 मिनिटात तुम्हाला ती माहिती मी सांगतो। तर 15 ऑक्टोबर वार मंगळवार, म्हणजेच की काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जे की आचारसंहिताचा टाइम कालावधी चालू झाला। 22 ऑक्टोबर मंगळवार या दिवसापासून जे की निवडणुकीचं नोटिफिकेशन पडेल शेतकऱ्यांनो। त्याचबरोबर 29 ऑक्टोबर मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जे की उमेदवाराची
शेवटची तारीख असेल. त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की 4 नोव्हेंबर 2024 रोजी जे की शेतकऱ्यांना अर्ज मागे घेण्याची ती एक शेवटची तारीख असेल. ज्या उमेदवारांनी अर्ज भरला त्यांना इच्छुक नाही राहायचं ते अर्ज ते की 4 नोव्हेंबरपर्यंत मागे स्वतःचे घेऊ पण शकतात. आणि अखेरकार फायनली तुम्हाला सांगू शकतो 20 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी जे की विधानसभा निवडणुकीचं मतदान असणार आहे. आणि त्याच्यानंतर जे की 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार रोजी तुम्हाला सांगू शकतो की विधानसभेचा जो की निकाल असेल, जो पण मतदान 288 जागाचं महाराष्ट्रात होईल त्याचं त्या दिवशी निकाल पार पडेल. आणि त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 2024 रोजी फायनली दुसरं सरकार महाराष्ट्रात परत एकदा स्थापित होईल शेतकऱ्यांनो. आणि 26 ते 27 नोव्हेंबरपासून परत दुसऱ्या सरकारचा कार्यकाल तिथे चालू होईल. तर हे होतं अगदी तुम्हाला जे की माहिती मी 2 मिनिटात सांगण्याचं काम केलं. तर हे होतं शेतकऱ्यांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक. आता आपल्या टॉपिकवरती रिटर्न येऊया आणि थोडक्यात माहिती आता नमो शेतकरीची आणि PM किसान योजनेची जाणून घ्या. तर तुम्हाला सांगू शकतो की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जी तारीख जाहीर करण्यात आलेली होती शेतकऱ्यांनो बऱ्याच काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून, तर ती तारीख ही होती की राज्य म्हणजे की दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता आणि त्याचबरोबर PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत 19वा हप्ता असे 2 हप्त्याचे परत 4,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं शेतकरी बांधवांनो. परंतु आता जे की तांत्रिक अडचणीवर जसे की विधानसभा निवडणुका आचारसंहिता लागल्या तर या कारणास्तव त्याला स्थगिती देण्यात आली. एका नवीन आर्टिकलच्या आणि न्यूजपत्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली. हा व्हिडिओ फक्त याच्याकरताच बनला की कारण की बहुतांश शेतकऱ्यांना असे प्रश्न पडले होते की आम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेअंतर्गत पुढील 2 हप्ते एकत्रित येणार होते, तर याचं काय झालं. तर 20 ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच काही शेतकऱ्यांना आशा होती. तर शेतकऱ्यांनो हेच माहितीपूर्ण असं अपडेट होतं. व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील असलेच पण माहितीपूर्ण व्हिडिओचं पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.